अंजलीने ऑफिसमध्ये आल्याबरोबर रोजची महत्त्वाची आणि आवश्यक कामे उरकून घेतली, जसे महत्त्वाची पत्र, महत्त्वाचे ऑफिशियल मेल्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स इत्यादी. काही महत्त्वाच्या मेल्स होत्या, त्यांना उत्तर पाठवली. काही मेल्सचे प्रिंट्स घेतले. सगळी महत्त्वाची कामे उरकल्यावर तिने तिच्या कॉम्प्युटरवर चॅटिंग सेशन ओपन केलं. कामाचा शीण जाणवायला लागला. की किंवा वेळ असल्यास ती चॅटिंग करायची. हा तिचा रोजचाच खाक्या होता. एवढ्या मोठ्या कंपनीला सांभाळायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कामाचा ताण, टेन्शन्स यापासून विरंगुळा मिळवण्यासाठी तिने चॅटिंग हा चांगला पर्याय शोधला होता. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. तिने चॅटिंग विंडोमधील मेसेजेस वाचता वाचता फोन उचलला. अगदी कॉम्प्युटरच्या पॅरलल प्रोसेसिंगसारखी ती सगळी कामं एकाच वेळा हाताळू शकत होती. अंजलीने उत्तर दिले, "यस मोना." इकडून मोनाचा आवाज आला, "मॅडम, नेट सेक्युराज मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर भाटिया इज ऑन द लाईन." तेवढ्यात अंजली म्हणाली, "कनेक्ट प्लीज." तेवढ्याच चॅटिंगवर कुणाचा तरी मेसेज आला होता, "हाय." अंजलीने कुणाचा मेसेज आला आहे चेक केलं. टॉम बॉय मेसेज पाठवणारे धारण केलेलं नाव होतं. काय लागड माणूस आहे हा, अंजलीने विचार केला. हा टॉम बॉय नेहमी चॅटिंगवर असायचा आणि अंजलीने चॅटिंग सेशन ओपन केल्याबरोबर त्याचा मेसेज हमखास असायचा. याला कामधंदा आहे की नाही, सदानकदा नुसता चॅटिंगवर पडलेला असतो. अंजलीने आजही त्याला इग्नोर करण्याचं ठरवलं. 2-3 ऑफलाईन मेसेजेस होते. अंजली कान आणि खांद्याच्या मध्ये फोनचं क्रेडल पकडून कीबोर्डवर सफाईने तिची नाजूक बोटं चालवीत ते ऑफलाईन मेसेजेस चेक करू लागली. "गुड मॉर्निंग मिस्टर भाटिया, हाऊ आर यू?" अंजलीने फोन कनेक्ट होताच मिस्टर भाटियाचं स्वागत केलं आणि ती भाटियांचं बोलणं ऐकण्यासाठी मध्येच थांबली. "हे बघा भाटियाजी, वी आर द बेस्ट ॲट अवर क्वालिटी अँड डिलिव्हरी शेड्यूल. यू डोंट वरी, वी विल डिलिव्हर युअर प्रोडक्ट्स ऑन टाईम." "आमची डिलिव्हरी वेळेच्या नंतर कधी झाली आहे का?" "नाही ना." "देन डोंट वरी, तुम्ही एकदम निश्चिंत राहा." यस, ओके, बाय." अंजलीने फोन ठेवून दिला आणि पुन्हा 2 डिजिट डायल करून फोन उचलला. "जरा शर्वरीला आत पाठव." कॉलवरच्या संभाषणामुळे अंजलीचं कॉम्प्युटरवर लक्ष राहिलं नव्हतं. कारण महत्त्व म्हटलं तर आधी कामाला होतं आणि बाकीच्या गोष्टी नंतर. तेवढ्यात कॉम्प्युटरवर बीप वाजली. चॅटिंग विंडोत अंजलीला कुणाचा तरी मेसेज आला होता. अंजलीनं चिडून मॉनिटरवर बघितलं. पुन्हा त्या टॉमबॉयचाच मेसेज असणार, तिने विचार केला. पण तो मेसेज टॉमबॉयचा नव्हता, म्हणून ती वाचायला लागली. मेसेज होता, "तुला माझा मित्र व्हायला आवडेल?"